जय खानदेश पब्लिक, जय आदिवासी. मैं तुमना भाऊ परमेश्वर गायकवाड. आज जाय रहा सामू वनीगड. हाँ, 2 शब्द तूच बोल दे ना भाऊ. हाँ, तर आपला हाई ब्लॉगला सपोर्ट कर जास्तीत जास्त. वनीगडला म्हणा पहिला टाईम की मैं जाय राहीन असं मग येणे पुढं कधीच जायला ना. ओ बापरे, दिसणार रे काही कॅप्चर नाही रे मग. आपली बॅग लिया हो. चला मग आता आमू लिंग्या मालेगाव शेअर महाराष्ट्रात आमू. आता आमू लिंग्या 3 आहे म्हणा पहिला इन टाईम जावा ना. तर सपोर्ट करा यार तुम ना भाऊला. गाणं गुणसला तर लई सपोर्ट करत ना. चला मग पुढे भेटू. जबरदस्त थंडी चालू आहे ना भाऊ, पण नजारा एकदम सुपर. दकाडू का तुमला तसा था इकडे बी खूपसूरत नजारा. मांग भी है. आहा, ऐशी खतरनाक थंडी चालू होतं डायरेक्ट. क्या रे बाबे चल रहा. चल बाबी. चला मग आपला काय म्हणत काही भाई लोक भाऊ जाऊ दे तिकडे. चला मग ठेवू का फोन. बाय, लेट्स गो. गाड्यांना जातो भाऊ, तर आम्ही बस संभाळलेली असं. आणि आज म्हणा बाबेला नादा कडना तर रागी. इथली गंदी थंडी बाजीरी वाटे एवढा तरी बरा की मग 2 गोदडीला येलत. आमना मग एक माणूस असा की ते ना करीन काहीच लयल ना असं. आणि आमू तर काही बटवारा करासारखं ना असत. तुमनी छत्री नऊ आमू पोहोची घेत म्हणजे खालीच असं ना. वर काही 2 व्हीलर गाड्या येणार याला आम्ही बस धरी उद्या. आणि आम्हाला वाटणार का बस फिरी मस्त पण नाशेल भाडाली ना. आम्हाला वाटणार उलटी आमची छत्रीना पॅटर्नच वेगळा. फायनली पोहोच घेत बामू आणि बेकार थंडीचा आटे. ओ बाबू, म्हणा फर्स्ट टाइमचा मला माहीत ना आटला तरी सुद्धा मग म्हणा बाबेनं सांगणार की पुरी तयारी मग हे म्हणे म्हणा 2 गोदडी पॅकच करली ना भाऊ. राम ना माऊ गडीच न्यारा की बिनजावरीस नाही असं म्हणत ना आमना म्हणजे आमला बी तर असता त्याला बी तर असता. बागा राही या गाड्या कस कर वर राही. 2 व्हीलर गाडी म्हणजे वर चढून आधी राह असं ना. आणि घाट वर तडा काहीच दिख ना भाऊ. म्हणजे पुरी दुवारी उतरी जायला ना. गोंडावाला ना तर जीव नशी गाडी शिवाई माहिती आहे का. त्याला असा जोड सुद्धा माहिती. पण एकटा ना बरं 10 जणी मिळी. एकटा काही ना वावरणार तो माणूस. पाऊच्या बो थोडा देखील दुवारी लई चालू वडा बेकार दुवारी. हा दुवारी लई जबरदस्त. हा आहे दे का भाऊ आमना संग एक जोडगा साजू एकदम जोरात चाल रे. आमनी पुढं थंडी वाजिरी का ना वाजिरी काम आहे तू. पोहच्या गडवर लय वर बसेल रे माय. हो आम्ही 5 जण येल तो.
आहे का. तर आता एकत आली जाय रे मला काम आहेत आणि काही पंडाळ वाटतं बरं. इथली बेकार थंडी वाज रही ना आटे. थंडीला मोठी समस्या आहे रे. आता इकडं खाली कथा मुक्काम राहासाठी काही ना काही चांगली जागा ढूंढणं पडे आम्हाला. बापरे काय हवा चालू का. थंडी बरफ चालू. थंडी बरफ हवा चालू डायरेक्ट. माणूस जर बिन कपडणार आहे ना तो सकाळ लोक तो डायरेक्ट मरीजी. सकाळ लोक डायरेक्ट मरीजी तो वादळा ना होणार. बाबी मरी तो 100%. डिझाय रे बामला काहीतरी गाडा नाही ना उसळ जे महादेव बाबा जे एवढी थंडी मग वारगी असे चालू रा बाबा बाबा. आमना संघ आहे इथलं. एवढी थंडी मग कस काय इथला शांत राहत असे बरा इथंचा जीव. बाबू देख ले रे भाऊ तू बी डकी देख रे ना. तर फायनली आम्ही आता जेवण खावण करत आणि आमना रवाना ठिकाणा धुंडत. थंडी तर लई जोरात चालूच. तर आमना करण भाऊ ना आमना साठी लई उपकार रूम बुक करा भाऊ आणि बाहेर अशी तास आहे रे. आता जसा तसा रात काढावी चालते. तशी सर्विस एकदम भारी आहे बा. पाच जणीला एकदम मस्त विजय आटे. दोन शब्द काही 2 शब्द बस जिरली आता आमची. केवढे दिवसात करते जेवण करून मग जातेस. पाणी चालू आहे तिकडे. बाहेरला मोसम धावलं. मायल्या बाहेर अशी थंडी वाळ काढ तू दे ना चार्जर दे ना. चार्जर काही बाजूवत का मला बी भिऊ देऊ द्या बाहेर. वो बाहेर हात काढता डायरेक्ट पुरी जिराई नाही. आमना बाबे सर तुम्ही मोबाईल चार्जिंग करणार जबर. आमना बाबे काय हँडसम डिग्री माहिती तो रातना टाइमला 800 रुपया वसूल पंखा चालू करून पंधरा घेऊ बरं कधी द्यायला होईल काय चार्जर आरामशीर झोपायला जाता टाकी जाऊ दे का होईल 800 रुपया वसूल या ना 200. आणि 800 रुपये घेतात जिथला जीवले का. तर वी व तुमने भाऊने आंघोळ सकाळी म्हणजे हिंमतला आंघोळ करा एवढा थंडीनं. अवघडी आज पण जाऊ रे पण हॉटेलला आपला अरुण बाबे पुन्हा बनवती हे फक्त अवघडी राहत पाहिजे आंघोळ करा. इकडे कॅमेरा कर. गाईस बाबेला आंघोळ ना धुयलं फक्त डोका मानव तू गेलं पाय धुयलं. कारण की त्यांसाठी जिगरा लागतो. जिगरा बन मसल तर ते कुच्चू बाई त्या कुंडा बन बाबा झोपू द्या रे. देखाव मौसम कसा दिल गार्डन फुलं हवा मत आबो. हाऊ पोऱ्या फक्त इंस्टाग्राम स्टोरी साठी कर राहील सर आडे उभा टेल आमला. गाईस भापेला ना जावर पंगरी गेला एवढी जिराय रे थंडी.
डायरेक्ट मनाली सारखा फील होईल मनाली सारखा खतरनाक गाईस तर थोडी कमी थंडी आजची आठवडा बारीक फवारा पडी राहील असं मना बाबे ना शिंदा गाडा हे करा हवा कशी हवा इथली खतरनाक हवा मैदानावर पंगरी हे साडे जावर पंगरी यांनीच बाहेर गेला मग डायरेक्ट एकदम जबरदस्त हवा चालू डायरेक्ट आणि दुवारी तर तू मध्ये कीच रे मनाली सारखा फील वेरी आहे मोसम मग पट्टन फुट्टन नंतर राडा पांगी राहीन असं दीदी ना पैसा दीदी मीन दीदी ना पैसा पडी गया दारू ना अब दारुड्या पडना नटी बमून आज पाय तोंड लिहिलं तथा बाथरूम हो लय थंडी है दादा ऐसा नजारा देख के तुम घाबर सकते हो इतला जबरदस्त थंडी वाज रही ना अवघडी आता लाव मग खुदानी बात कर रही आता तर तुम देखू शकता आमना घडी तयार हुई गया झगड़े पकड़ चलो विराजमान मूर्धनी ज्वलल्ललाट पट्ट पावके किशोर चंद्रशेखरे रति प्रतीक्षणं ममा आता आम दर्शनला गडीनं आंघोळ करले ना असं बिना विचार करा ना आता किती वाजले ना हो 7:30 वाजले ना आता डायरेक्ट ना पडी थंडी नाही कुमचाड रे आमला थंडी ओ भाऊ ऊन पण ना हो रात ना दुवारी फिर राहिला मग रात ना बॅगा बुगा ठेदी आता नारळ गोटा लिहिलो आणि डायरेक्ट लिंगू नाही जीव कस का रे रे काम आहे तू देवीना दरबार लय दूर से डायरेक्ट जय जय भवानी जय भवानी काम आहे अर्धा चढेलत का ना चढेलत आज तर भरपूर आणि जसं जसं वर जाईल ना दुवारी डायरेक्ट पिच्या सोडणारी नशीबच लय बाप वरना लाव काय पडी भक्त जनों के संकट
से खलबली मचल गई. खूप भारी वाटलं हो मला दर्शन करी पहिलाच टाइम. आणि नेक्स्ट टाइम तुम्ही वहिनीला नक्की लयसू कारण ते आता झारखंडलाच आणि झारखंडला आता माहीत असू एवढा 2 दिवाळी विसनी तर नेक्स्ट टाइम आम्ही जोडगा साईड येणार दाडे. आपण दर्शन लेतात ती जागावर गयत बो देखाला ज्या ठिकाणी एक बाईनं चौसार बाजीना डाव खेळणील देवी संघ. ज्या टाईमला ती बाईला रस्ता भेटणार ना त्या टाईमला ती बाईनं डायरेक्ट दुसरा डोंगरवरी ह्या डोंगरवर रथ उतराय दिनेल त्या कारण न की मला देवीला भेटाने समने. पण गाडा डायरेक्ट ह्या डोंगरवरी लागणार देवीना मंदिरकडं. म्हणजे हा इतिहास लय जुना हवा पण ता इतिहास लय जणीसला माहिती आहे कारण आठी एक कपलनं उडी टाकी द्याल ना 2 जणीस ना तेवढा जाली भांडी टाकी आठी देखा भाऊ वर चढाना रस्ता तर देखा तुम्हाला त्या डोंगरवर ह्या डोंगरवर रथ येईलच म्हणजे आहे लय मोठी भास देवीने लिला असतील त्या टाईमला. त्यामुळं आत्तापर्यंत इथलं मानत गडवरली देवीला आणि पुढं पण मानित कारण इतिहास लय जुना बाबा आई गडवरली मायना आणि पुरा डोंगरना भार डोकावर लिहिलंच मायनं. तर येणं अर्थ तुम्हाला अंदाजा लावू शकतं की माय सतनीस नजारा लय सुंदर आहे भाऊ. एक रिटर्न येणार तारे. हा बाबे हा मना मला वाटणार की मना अरुण बाब्या व्हिडिओ मग काही धमाकेदार टाकी बा पण ना असल जेवढी उमेद असतील ना काय टाकू तेवढी उमेद म्हणजे आई व्हिडिओ मला इच्छा असतील की मना बाबे थोडा धमाकेदार ऍक्शन करी काही काय ऍक्शन करू मला काय जमू पण काय आता बाई लोक काही काम न राहत ना पहिली गोष्ट. आणि बाबे अरे आमनी बाबेची टीम आहे ना ती समधी बाईगिरी मसा हो. इकडं तर नजारा एकदम सुपर हो. डोकं उडी राय असन ताजी हवा आणि जी ताजी हवा रात्री राहील ना ती बिलकुल बी सैन नावी राहील आम्हाला. जर रूम भेटता ना हो माणूसला माही जावरीच देता ना हा जर रूम बनाडतात ना ना मग हो माणूसला जावरीच देता ना माही डायरेक्ट नकाड मला गो पाहू ना वरिष्ठन लयच वर घेणार बाबे. हा काही तादे आज तिकडून रिटर्न बी वाटत तर गाईस फिरायगा समजा मजा आजा मारायगी आता चाल असं थांबू घर बाबे 2 शब्द बोलली ती पुढं. आपला व्हिडिओला लाईक कर जा शेअर कर जा कमेंट नक्की करा. गडवर जायचं आणि आपल्याला अशी खुशी होईनी त्यानंतर आपल्याला भेटणी आपली फॅन फॉलोईंग आटे समद मित्र परिवार मिळी फोटो काढ्या मो त्यानंतर भाऊसला भेटी मला बी लई भारी वाटणार. आणि अफसोस की तुम्ही वहिनी नव्हती तिला बी लई भारी वाटता आणि जेवढं पोरं भेटेल मला तेवढंच नाराज काही कर्या ना एकदम भारी वाटणं तेच नाही संग बातचीत करीस आणि जास्त टाईम मग काही थांबणार ना आता ते. आणि मनासाठी तेवढाच लई विग्याल की भाऊसनं मला वलक्या ते गडवर पहिली नजरमध्ये एकताच तेच न वल केली की परमेश्वर भाऊचं झारखंडनं जवायचं. त्यानंतर मला बी खूप चांगला वाटणं की तेच ना मला वल क्याल
तर त्यासला धन्यवाद दिस आणि आपू आटिंग लगे लगलिंग तर आपू काही जास्त थांब ना आटे आणि ते मित्रासला सांग नसं की तुमना मीन कोणी काही व्हिडिओ देखे ना मनपिन धन्यवाद भाऊ तुमना की मला गडवर भेट्या वलग दिया गच्ची होय ना मनासाठी. कसा मग नजारा पुरा फटीस नजारा म्हणजे नजारा आहा अतिउत्तम. बाबा तुझी पोरंडा दोरीवर बॅलन्स आटला नजारा तर एकदम खतरनाक सब. नक्की यायच्या गाडी जर गडवर उद्या ना आडे नक्की यायच्या फोटोशूटला. तर आता नांदुरी गड फिराय घ्या. आपला ब्लॉग आपण आजच खतम करू.